खासदार अमोल कोल्हे आणि आमदार निलेश लंके यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत। त्यामुळे निलेश लंके शरद पवार गटामध्ये घर वापसी करणार असल्याच्या चर्चा आहेत। निलेश लंके अजित पवारांची साथ सोडणार का, पाहूयात या रिपोर्टमधून। निलेश लंके शरद पवार गटात घर वापसी करणार। अमोल कोल्हेंच्या ऑफर नंतर भेटीगाठी वाढल्या। लोकसभा निवडणुकीत विखे विरुद्ध लंके सामना। लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार अमोल कोल्हे आणि आमदार निलेश लंके यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत। काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हेंनी निलेश लंकेंना घर वापसीची खुली ऑफर दिली होती। त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार अशी शक्यता वर्तवली जाते। दरम्यान निलेश लंके यांनी ही चर्चा फेटाळली आहे। पवार साहेबांच्या घराची आता एंट्री आहे, तिथं तुमच्या गाडीचा नंबर, तुमचं नाव जे आहे ते एंट्रीमध्ये आज सकाळचं। नाही नाही नाही, माझ्या गाडीचं नाव आणि नंबरचा काही संबंध पण नाही, मी तिकडे गेलो पण नाही। तुम्ही प्रवेश करणार का नाही का, किंवा काय या सगळ्या अफवा आहेत, काय आहेत नेमकं? काहीतरी अफवा कोणीतरी चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवत असतं। आणि आदरणीय पवार साहेबांची लंके साहेबांनी साथ द्यावी अशी तिथल्या जनतेची भावना आहे। ते भेटले का आणि कधी प्रवेश करतील काय असं आहे का? याविषयी मला वाटतं की स्वतः निलेशजी लंके आणि साहेबच याविषयी सांगू शकतील। दुसरीकडे शरद पवार यांनीही निलेश लंके यांच्या घर वापसीच्या चर्चेत तथ्य नसल्याचं म्हटलंय। तर रोहित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी निलेश लंकेंचं स्वागत करण्याची तयारी दाखवली आहे। निलेश लंके तुमच्या संपर्कात प्रवेश करणार होते अशी चर्चा सुरू आहे। नाही, काय अर्थ नाही। तुम्ही त्यांना पक्षात येण्यासाठी विचाराल का, बोला? काय म्हणजे एकदम काय, असे अनेक लोक आहेत, ते सगळ्यांना विचारत बसायचं। आज पक्ष प्रवेश होणार अशी चर्चा होती। मलाही माहिती चर्चा तुमच्याकडूनच मी ऐकतोय। निलेश भाऊ लंके यांनी पवार साहेबांकडे जावं, कारण का जिथं कुठं ते आज फिरतायत त्या ठिकाणी त्यांच्या पोस्टरवर साहेबांचा फोटो आहे। आणि निलेश भाऊंची स्टाईल बघितल्यानंतर त्यांना चांगला प्रतिसाद हा नगरमधून मिळत आहे। दक्षिण भागातून ते जर येत असतील आणि त्यांनी तसं वक्तव्य केलं असेल तर त्यांचं स्वागतच आहे। पण एक आठवडा 2 आठवडा बोलून चालणार नाही, जी भूमिका असेल ती लवकरात लवकर त्यांनी घ्यावी। मला त्याविषयी माहीत होती की निलेश लंके हे पुन्हा शरद पवार यांच्याकडे येतील, त्या भागातून निवडणूक लढवतील। निलेश लंके हे तळागाळातले कार्यकर्ते आहेत। निलेश लंके यांच्या मागे जिल्ह्यातला संपूर्ण समाज आहे। निलेश लंके हे सामान्यांचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी जर आज पुन्हा शरद पवारांकडे प्रवेश केला असेल तर महाराष्ट्र त्यांच्या प्रवेशाचं स्वागत करतो। निलेश लंके आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, पण दक्षिण अहमदनगरची जागा भाजपच्या ताब्यात असल्यामुळे लंकेंची अडचण होते। पण निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे। दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघ भाजप खासदार सुजय विखे यांच्या ताब्यात आहे। त्यामुळे भाजप कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या विजयाची खात्री असलेल्या जागेवर पाणी सोडणार नाही। शिवाय अजित पवार गट महायुतीमध्ये असल्यामुळे निलेश लंकेंना संधी मिळेल असं दिसत नाही। हीच बाब हेरून अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना लोकसभेच्या उमेदवारीची ऑफर दिली आहे। अजित पवारांनी शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांच्या विरोधात चड्डू ठोकलाय। अशा स्थितीतही अमोल कोल्हे दक्षिण अहमदनगरमध्ये निलेश लंकेंसाठी आपला वेळ देत आहेत। त्यामुळे समोर अजित पवार असतानाही धोका पत्करणाऱ्या अमोल कोल्हेंचं इप्सित साध्य होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सचिन जाधव,
साम टीव्ही न्यूज.